तुम्हाला माहिती आहे का, कल्याणच्या ह्या दुकानामध्ये खूप मोठं भव्य प्रमाणात असं डिस्काउंट चालू आहे. ते सुद्धा स्टीलचे भांडी, तांब्याची भांडी, पितळेची भांडी, वेगवेगळ्या टाईपचे कुकर्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे तवे आहेत, बिडाची भांडी आहे, होम अप्लायन्सेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कुकिंग रेंज आहे, शेगडी आहे, त्याचबरोबर चिमणी आहे, घरच्या घरी पीठ दळायची चक्की आहे, रोटी मेकर आहे, वॉटर फिल्टर आहेत, ओव्हन आहेत. जे पाहिजे ते तुम्हाला सगळं एकाच दुकानात मिळेल. इथली बिडाची भांडी तर अप्रतिम अशी आहेत, सिझनिंग केलेली आहेत. नॉनस्टिकमध्ये पण खूप साऱ्या कढया, वेगवेगळ्या टाईपचे फ्राय पॅन्स आहेत. आज तुम्हाला घेऊन आली आहे अशा एका भांड्यांच्या दुकानात जिथे तुम्हाला अगदी नवीन नवीन पॅटर्नचे कुकर बघायला मिळणार आहेत, जे तुम्ही कुकर कधी बघितले नसतील. आणि छान छान अशी बिडाची भांडी. चला तर आज जाऊया. मी तुम्हाला घेऊन आली आहे प्रभात किचनमध्ये, कल्याण वेस्टला, आचार्य अत्रे रंगमंदिरच्या जरा पुढे, महिला मंडळाच्या बरोबर समोर. अगदी इझिली ॲड्रेस तुम्हाला मिळेल. कुठल्याही रिक्षावाल्याला विचारा, कल्याण वेस्टला आलात की अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ह्यांच्याकडे कुकरचं अगणित असं कलेक्शन मिळेल, नॉनस्टिक भांड्यांचं कलेक्शन आहे, त्याचबरोबर बिडाच्या भांड्यांची तर खूप सारी व्हरायटी आहे. पिझ्झा मेकर आहे, तो सुद्धा गॅसवर चालणारा. तर चला ह्यांची एक एक आपण व्हरायटी बघूया आणि प्रत्येकाच्या किमती देखील जाणून घेऊया. आणि मुख्य म्हणजे इथे सर्व होलसेल रेटमध्ये आपल्याला मिळतं. छान छान असे कुकर आहेत. तर आता दादांना विचारूया की नक्की कुठल्या प्रकारचे यांच्याकडे नवीन व्हरायटी आहे कुकरची. दादा नमस्कार. नमस्कार. काय आहे तुमच्याकडे या कुकरमध्ये स्पेशल म्हणजे हे जे कुकर जे आहे ना, टोटली बोललं तर नॉर्मल कुकर असतात त्याच्यापेक्षा 45% सेवर कुकर आहे डायनिंगमध्ये. ओके. हा, जे 3-4 मिनिट जे 10 मिनिट घेतात याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटाचा फरक पडणार त्याच्यात. ओके, म्हणजे गॅस कमी लागतो. गॅस फास्ट होतं म्हणजे कुकिंग फास्ट होतं. अच्छा. आणि झाकण लीड पण मला अगदी वेगळं वाटतंय. हा, याला बोललं तर वन हँड ऑपरेशन, म्हणजे हे तुम्ही एक हाताने ओपन आणि क्लोज करू शकता. आणि मेन प्लस पॉईंट काय की याची जे गास्केट वगैरे आहे ते पण एकदम प्युअर सिलिकॉन आहे. अच्छा, सिलिकॉन बोललं तर एकदम वेगळी सिलिकॉन आहे. ओके. क्वालिटी मध्ये एकदम चांगली आहे. आणि खालचं बॉटम वगैरे जे येणार ते पण एकदम हेवी येणार. अच्छा, म्हणजे ह्याला असं जे मोठं हँडल येतच नाही. तो नाहीये. हे बघा, एकदम असं युनिक असा कुकर आहे. त्याला हे बघा, फक्त 1 हँडेड बोलले ते अगदी खरं आहे. हे बघा, नाही तर नेहमी आपल्याला जनरली इथे एक हात आणि इथे दुसरा हात लावायला लागतो, तर इथे तसा हात लागत नाही. फक्त एका हातामध्ये तुम्ही झाकण उघडू शकताय आणि झाकण लावू शकताय. दादा हे काय आहे? शिट्टी. हे शिट्टी वेसल आहे. मग ही अशी खाली काय आहे? खाली म्हणजे तुम्हाला समजा प्रेशर रिलीज करायचं असेल ना, तर एक साइडला करून तुम्ही ओपन करू शकता. काय की हे फुल सेफ्टी फीचर एक्स्ट्रा आहे. हा. अच्छा. किती लिटरचा आहे हा? 5 लिटर आहे. त्याच्यामध्ये समजा पाहिजे तर तुम्ही 2 डबे पण ठेवू शकता त्याच्यात. अच्छा, हे बघा, त्याच्यामध्ये 2 डबे पण आपले राहू शकतात. काय कॉस्ट आहे याची? कॉस्ट वाईज हे जवळजवळ MRP 5000 आहे, पण याच्यात ऑफर मध्ये 25% 30% लेस आहे डायरेक्ट. ओके. हे जे आहे ना, हे पण 1 हँड ऑपरेशन आहे. अच्छा. आणि याला कसं आहे की हे तुम्हाला नॉर्मल पॅन सारखं वापरायचं असेल तरी पण वापरू शकतात, कढई सारखं. आणि याला पूर्ण ट्रिपल आहे, म्हणजे 1 पीस मध्ये आहे टोटल. वेगळं बॉटम वगैरे येत नाही याला. आणि याला याच्यासोबत एक ग्लास लेड पण येणार. हो का? हा, तर तुम्हाला कुक अँड सर्व दोन्ही होईल. आणि याला पण एक 1 हँड ऑपरेट करायचं आहे, एका हाताने ऑपरेट करायचं. ओके. किती लिटरचा आहे हा? हे 3.5 लिटर आहे. आणि समजा मोठं लागलं तर 5चं पण मिळेल तुम्हाला. ओके. हे जे आहे ना, हे पण 1 हँड ऑपरेशन आहे. अच्छा. आणि याला कसं आहे की हे तुम्हाला नॉर्मल पॅन सारखं वापरायचं असेल तरी पण वापरू शकतात, कढई सारखं. आणि याला पूर्ण ट्रिपल आहे, म्हणजे 1 पीस मध्ये आहे टोटल. वेगळं बॉटम वगैरे येत नाही याला. आणि याला याच्यासोबत एक ग्लास लेड पण येणार. हो का? हा, तर तुम्हाला कुक अँड सर्व दोन्ही होईल. आणि याला पण एक 1 हँड ऑपरेट करायचं आहे, एका हाताने ऑपरेट करायचं. ओके. किती लिटरचा आहे हा? हे 3 लिटर आहे. आणि समजा मोठं लागलं तर 5चं पण मिळेल तुम्हाला. ओके. काय कॉस्टिंग आहे? हे MRP 7000 आहे, पण याच्यामध्ये पण 25 ते 30% तुम्हाला लेस डिस्काउंट आहे. हा. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय प्रभात किचन मध्ये डिस्काउंट चालू आहे. तर तुम्ही एक्सक्लुझिव्ह कुकर आहे, 1 हँड कुकर की 1 हँडेड कुकर, की जो आपल्याला फक्त एका हाताने असं उघडू शकतोय.
जिथे आपल्याला नेहमी 2 हाताची गरज लागते तिथे फक्त एका हातावर तुमचं काम होणार आहे. तर तुम्ही हा कुकर घ्यायला नक्की इकडे व्हिजिट करा. अरे ते आम्हाला सांगता का जरा? हा, याच्यामध्ये समजा तुम्हाला स्टील मध्ये इनर लीड, आउटर लीड, ट्रिप्लाय, सँडविच बॉटम, इनर त्याच्यामध्ये टोटल व्हरायटी मिळून जाईल. आणि ब्लॅक कोटेड मध्ये पण आहे. आणि छोटी साईज समजा कॉम्पॅक्ट पाहिजे, जेवढी छोटी पाहिजे तेवढी छोटी पण मिळेल. आणि सर्वात छोटा पण कुकर आहे तुमच्याकडे. आणि सगळ्यात मोठी पाहिजे तर मोठी पण साईज मिळेल तुम्हाला. सर्वात छोटा किती लिटरचा आहे? ते कमीत कमी समजा 1 लिटर पासून स्टार्ट आहे. आणि सर्वात मोठा म्हणजे 12 लिटर पर्यंत मिळेल. आणि त्याच्यापेक्षा पण मोठा लागला तर मिळून जाईल. अच्छा. आणि नॉनस्टिकचे पण कुकर आहेत ना तुमच्याकडे? ब्लॅक कोटेड मध्ये. अच्छा, ब्लॅक कोटेड. ते बघा तुम्ही बघू शकताय, ब्लॅक कोटेड मध्ये पण ह्यांच्याकडे कुकर्स आहेत अवेलेबल. स्टील मध्ये आहेत आणि अल्युमिनियम मध्ये पण आहेत. आणि अजून काय कुकर मध्ये तुमची व्हरायटी आहे? सिरॅमिक वगैरे आहे का? सिरॅमिक मध्ये पण भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे ते सिरॅमिक आहे. हे बघा हॉकिन्स कंपनी मध्ये. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 लिटर, 3 लिटर, 5 लिटरची साईज अवेलेबल आहे. ते पण भेटून जाईल. विथ इंडक्शन कम्फर्टेबल आहे. म्हणजे इझी, काही क्लीन करायला एकदम इझी ना? हो, एकदम क्लीन करायला. बघा क्लीन करायला हे असं एकदम इझी आहे सिरॅमिकचं. बघू शकताय. हे बघा एका ह्याच्यामध्ये तुमचं लगेच साफ होऊन जाईल कुकर. किती लिटरचा आहे हा? 3 असेल ना? 3 आहे. हा 3 लिटरचा कुकर आहे सिरॅमिकचा. आहे का हे? म्हणजे कढई आहे. कढई आहे. हा, याच्यामध्ये तुमचं टोटली काम होतं. फ्राय करा, डीप फ्राय करा, आणि याच्यामध्ये नॉनस्टिक लागलं तर हे नॉनस्टिक पण आहे. हे समजा 13-14 लिटरची समजा अप्रॉक्स कढई आहे. म्हणजे याच्यात तुम्ही बिर्याणी करू शकता, भाजी बनवू शकता, काही. ओके. तर हे बघा मोठ्या क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला पदार्थ बनवायचे असतील तर हे बघा छान सुंदर ऑप्शन आहे तुमच्याकडे. हे बघा तुम्हाला झाकण उघडून दाखवते. हे बघा टोटल मॅट फिनिश. काय कॉस्ट आहे याची दादा? हे जवळजवळ 3,500-4,000 ची. अच्छा. आणि हे नॉनस्टिक? नॉनस्टिक जे तुम्हाला 2,000, 2,200-2,500 ची रेंज मध्ये जाते साईज. हे बघ 2,000-2,200 पर्यंत म्हणजे हे जाईल. आणि रेड वाला काय आहे ते? पिझ्झा मेकर आहे ना ते? हा, हे पिझ्झा मेकर. हे बघा हे गॅसवर तुम्हाला पिझ्झा होणार. गॅसवर हा पिझ्झा होईल. तुम्ही बघू शकताय. हे बघा किती असं छान प्रोडक्ट आहे यांच्याकडे. दादा कसं करायचं सांगता का? हे डायरेक्टली तुम्हाला गॅसवरच ठेवायचं आहे. याच्यामध्ये पिझ्झाची ट्रे जे आहे, केक वगैरे पण तुम्ही बेकिंग करू शकता आणि पिझ्झा पण होईल. आपण केक पण ह्याच्यात आपला बेकिंग होईल आणि पिझ्झा पण होऊ शकतो. डायरेक्टली गॅसवरच. हे बघा खालचा बेस आहे, ह्याच्यावर हे प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावर हा आपला ट्रे ठेवायचा आहे. डायरेक्ट पिझ्झा असेल तर, हा पिझ्झा असेल तर डायरेक्ट ह्याच्यावर, आणि केक असेल तर ह्याच्यावर, आणि हे वरून लीड लावायचं. हे बघा तुमचा घरचा घरी पिझ्झा तयार किंवा केक तयार. नॉनस्टिक कढई आहे ही, फ्राय पॅन म्हणा. हे बघा बघू शकताय, अनकोटेड फ्राय पॅन आहे हा, बघू शकताय. कढई दादा ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना जरा. हे टोटली जे नॉनस्टिक वापरायचं नाहीये ना, त्याला हे अनकोटेड नॉनस्टिक येणार. अनकोटेड नॉनस्टिक येणार बोललं तर हे प्रीमियम रेंज मध्ये जातात. कोरल कंपनीचा येणार. ठीक आहे, ज्यांना नॉनस्टिक वापरायचं नाही तर हे घेऊ शकतात तुम्ही. आणि ऑइल फ्री आहे. ऑइल फ्री आहे. 3 लेअर मध्ये नॉनस्टिक. ट्रिपले कढाईवर अनकोटेड आहे टोटली. त्यांच्याकडे आता बिडाची देखील खूप सारी भांडी तुम्हाला बघायला मिळतील. बिडाचे त्यांच्याकडे बिडाचे छान छान भांडी आहेत, तवे आहेत, कढई आहे, अप्पमचा भांडा आहे. तर चला ह्याची आता कॉस्ट विचारूया. दादा ह्याची काय कॉस्ट आहे? ह्याच्यामध्ये जे रेंज आहे ना ते समजा ना 550 पासून स्टार्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही घेणार तर 3,500-4,000. अच्छा, काय काय आहे दाखवू शकता का? त्याच्यामध्ये तुम्हाला समजा ना अच्छा ओके. हे कॅसरोल आहे. हे बघा ह्याच्यामध्ये आपलं जेवण गरम राहील. हे बघा कुकिंग करण्यासाठी पण आहे. आणि गॅसवर पण आपण हे ठेवू शकतो, कुकिंग पण करू शकतो.
पॅन आहे. ह्याच्यात आपण काही भाज्या वगैरे काही टॉस करू शकतो किंवा शिजवू शकतो. ही बिडाची कढई आहे, बघू शकताय. अगदी पारंपरिक आपल्या घरी असते तीच कढई. आणि याला ग्रीजिंग केलेलं आहे ना. ऑलरेडी थोडंफार करावं लागतं. बिडाचा तवा आणि ह्याच्यावर डोसे किंवा काही होऊ शकतं. घावणे पण होतील ना, घावणे होतील, पुरणपोळ्या होतील, डोसे होतील. नॉनस्टिक सारखा बिडाचा तवा. हे बघा, बिडाची सर्व भांडी सीझनिंग केलेली आहेत. अप्पमचं पात्र बिडाचं. साठी हे बघा अप्पमचं पात्र. घावण्यासाठी हे बघा बिडाचं भांड. थोडी 2 in 1 तुम्हाला हा तवा मिळेल. इथे तुम्हाला ग्रिलर आहे की ज्याच्यावर तुम्ही चिकन ग्रिल करा, पनीर ग्रिल करा, व्हेजिटेबल्स ग्रिल करा. आणि इकडे आहे तुम्ही काही डोसा करा, भाज्या चपात्या करा, पुरणपोळ्या करा, जे काही पाहिजे ते करा. तर हे 2 in 1 असा हा तवा यांच्याकडे आहे. मध्ये छान छान असे लंच बॉक्स आहेत ऑफिससाठी. वेगवेगळ्या टाईपचे तवे आहेत. हे सॉस पॅन आहेत, हे बघा, बघू शकताय. हे बघा इथे तवे यांचे लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत अवेलेबल आहेत, बघू शकताय. हे बघा. महेंद्र भाई, तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिलीत आम्हाला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. त्यासाठी एक छानशी कमेंट करा, एक लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. माझा इन्स्टा हँडल देखील आहे वाव स्नेहल, त्याला देखील फॉलो करा. लवकरच भेटूया अशाच छान व्हिडिओ आहेत. तोपर्यंत बाय बाय.